सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीसंदर्भात मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या व्यापक तयारीच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील कुंभमेळा नियोजन, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, भाविक सुविधा आणि विकास कामांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत नाशिक शहरात आणि त्र्यंबकेश्वर येथे देश विदेशातून येणाऱ्या कोट्यावधी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ, सुसज्ज व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमार्फत हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. अंतर्गत रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल. बैठकीत माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी नाशिक शहरातील अंतर्गत रस्ते व कॉलनी रस्त्यांच्या विकासासाठी तत्वतः ग्रीन सिग्नल दिला असून त्यासाठी स्वतंत्र डीपी प्लॅन तयार करून त्यानुसार कामे राबवण्यास राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे स्पष्ट केले. आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्यात येणार असल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. MNGLमुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका. नाशिकमधील रस्त्यांच्या कामांमध्ये सर्वात मोठी अडचण MNGLच्या गॅस पाईपलाईन कामांमुळे निर्माण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गॅस पाईपलाईन प्रकल्प महत्त्वाचा असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर खोदकामास परवानगी देण्यात आली. मात्र कंपनीकडून गॅस कनेक्शन देण्याच्या कामात मोठा विलंब होत असल्याची गंभीर दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री म्हणाले की शहरात सुमारे 4 लाख गॅस कनेक्शनचे लक्ष्य असून त्यापैकी 2 लाख कनेक्शन देणे अपेक्षित असताना केवळ 44,000 कनेक्शनच देण्यात आले आहेत. उर्वरित कनेक्शन देण्यासाठी पुन्हा रस्ते खोदावे लागण्याची शक्यता असल्याने अनेक रस्त्यांची अंतिम कामे प्रलंबित ठेवावी लागत आहेत. त्याबाबत MNGLला कडक शब्दात निर्देश देण्यात आले असून उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तपशीलवार कृती आराखडा सादर करण्यास सांगितण्यात आले आहे. त्या आराखड्यानुसार कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कुंभमेळ्याच्या कामांसाठी समन्वयाला गती. मुख्यमंत्री यांनी सांगितले की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात एकाच वेळी अनेक विभाग व विविध एजन्सींकडून मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. उपलब्ध वेळ मर्यादित असल्याने अनावश्यक समन्वय प्रक्रियेत वेळ न दवडता कामे जलद गतीने पूर्ण करणाऱ्या यंत्रणांना प्राधान्य देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या सर्व एजन्सींना सुरक्षित पद्धतीने साइन बोर्ड लावून नागरिकांना त्रास कमी होईल अशा रीतीने आणि निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. डांबर टंचाईवर राज्य शासनाची विशेष उपाययोजना. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे मागील काही महिन्यात डांबराच्या उपलब्धतेवर परिणाम झाला असून सुमारे 3 महिने डांबराचा पुरवठा अपुरा राहिल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या संबंधित संस्थांना पत्रव्यवहार करण्यात आला असून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त डांबरासाठा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. आवश्यक असल्यास संबंधित संस्थांना अग्रिम निधी उपलब्ध करून देण्याची तयारीही राज्य शासनाने दर्शवली आहे असेही त्यांनी सांगितले. गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश. माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सर्व संबंधित विभागांना निश्चित कालमर्यादेत विकास कामे पूर्ण करण्याचे निर्देश देत कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये असे स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या कालावधीत भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले. मान्यवरांची उपस्थिती. बैठकीत माननीय उपमुख्यमंत्री सौ सुनेत्राताई पवार, कुंभमेळा मंत्री माननीय श्री गिरीशभाऊ महाजन, आमदार राहुलभाऊ ढिकले, आमदार सीमाताई हिरे, आमदार देवयानीताई फरांदे, आमदार सरोजताई आहिरे, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेडाम, कुंभ आयुक्त श्री शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त सौ मनीषा खत्री तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापौर सौ हिमगौरीताई आहेर आडके यांची प्रतिक्रिया. बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर माननीय महापौर सौ हिमगौरीताई आहेर आडके यांनी सांगितले की सिंहस्थ कुंभमेळा 2027 हा केवळ धार्मिक सोहळा नसून नाशिकच्या सर्वांगीण विकासाची ऐतिहासिक संधी आहे.
राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे शहरातील अंतर्गत रस्ते, पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन विकास कामांना मोठी चालना मिळणार आहे. महानगरपालिका आणि राज्य शासन समन्वयाने कार्य करून सर्व कामांची प्रभावी अंमलबजावणी करतील. त्यांनी पुढे सांगितले की कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या सुविधा पुढील अनेक दशकांसाठी नाशिककरांच्या उपयोगाच्या ठरणार असून नाशिकला जागतिक स्तरावरील आदर्श, सुसज्ज आणि आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प शासन व महानगरपालिका संयुक्तपणे पूर्ण करतील. बैठकीत सादर करण्यात आलेल्या नियोजन आराखड्यानुसार विविध विकास कामांना गती देण्यात येणार असून नियमित आढावा बैठकींद्वारे कामांच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवले जाणार आहे.